श्री गुरुदेव. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना 20 जुलैपासून अतिवृष्टीमुळे महापूर, दरड कोसळणे, भूस्खलन अशा अनेक दुर्दैवी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागलाय. निसर्गाच्या वक्रदृष्टीतून कोकण विभागही सुटला नाही. कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये झालेल्या अतिवृष्टीने सावित्री नदीचं पाणी सर्व शहरात शिरलं आणि महापुराच्या तडाख्याने अवघं महाड शहर उद्ध्वस्त झालं. पुराचं पाणी ओसरल्यावर अनेक ठिकाणाहून महाडवासियांसाठी मदतीचा ओघ सुरू झालाय. जीवनावश्यक वस्तू आणि साहित्याच्या वाटपाबरोबरच महाडमध्ये अत्यंत आवश्यक होती ती स्वच्छता. महापुराने घराघरात, दुकानात, कार्यालय, रस्त्यावर चिखलगाळाचे आणि कचऱ्याचे ढीग साठले होते. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून चिखलगाळ साफ करणे अत्यंत गरजेचे होते. नाहीतर या शहराला पुन्हा रोगराई आणि साथीच्या आजारांचाही धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक. स्वच्छतेचीही निकडीची तातडीची आवश्यक सेवा करण्यासाठी जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थान महाडवासियांच्या मदतीला धावले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान आणि जगद्गुरू श्री नरेंद्राचार्यजी महाराजांचे 5,000हूनही अधिक भक्त शिष्य आणि अनुयायी 27 जुलै रोजी एकाच दिवशी महाडमध्ये दाखल झाले आणि महाड शहरात जणू श्रमदानाचा इतिहासच घडला. पालघर, ठाणे, वसई, नवी मुंबई अशा अनेक ठिकाणाहून जगद्गुरू श्रींचे भक्तगण महाडमध्ये दाखल झाले. 5,000हूनही अधिक कार्यकर्ते एकाच वेळी एवढी मोठी सफाईची मोहीम हाती घेतात हेच मुळे अचंबित करणारं कार्य. सकाळी 8 वाजता शहरातील शिवाजी चौकात हे सर्व हजारो अनुयायी आणि कार्यकर्ते एकवटले. गुरुनामाचा गजर करून सर्वांनी महाड शहर स्वच्छ करण्यासाठी कंबर कसली. संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे विविध गट तयार करून शिस्तबद्धपणे या कार्याला सुरुवात करण्यात आली. प्रत्येक जण मनोभावे स्वतःला झोकून देऊन साफसफाईच्या कामात झटत होता. या श्रमदानाच्या कार्यात कोणी IT क्षेत्रात काम करणारे तरुणी होते, तर कोणी डॉक्टर्स, इंजिनियर्स, उच्च शिक्षित, तर कोणी गृहिणी अशा सर्व स्तरातील अनुयायांचा या श्रमदानात सहभाग होता. जातपात, धर्म, प्रदेश अशा साऱ्या गोष्टी विसरून प्रत्येक जण आपल्या परमवंदनीय जगद्गुरू श्रींच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या संदेशानुसारच मानवतेच्या भावनेतून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी राबत होता. या कार्यकर्त्यांनी गटागटाने रस्त्यावरील कचऱ्याचे ढिगारे हटवायला सुरुवात केली. नगरपालिकेची कार्यालये, प्रांत कार्यालय, न्यायालयाचा परिसर, ग्रामीण रुग्णालयाचा परिसर, तहसील कार्यालय, बस डेपो, विद्युत मंडळाचे कार्यालय अशा अत्यावश्यक सेवेतील सर्व ठिकाणी स्वच्छता करण्यात आली, जेणेकरून ही सर्व कार्यालये जनसेवेसाठी सज्ज होतील. या सफाईमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तसेच चौदार तळ्याचा परिसर आणि मंदिरांचीही साफसफाई करण्यात आली. महाडवासीय बंधू-भगिनी आपले अश्रू पुसून आपापल्या घरातील साफसफाईसाठी मदत करत होतेच, पण काही घरात तर फक्त आजारी आणि वयोवृद्ध लोक होते, तर काहींनी आपला करता माणूसच या महापुरात गमावला होता. अशा आधाराची नितांत गरज असलेल्या बांधवांच्या घरांची सफाई प्राधान्यक्रमाने हे अनुयायी करत होते. 100हूनही अधिक डंपरमध्ये हा कचरा भरला जात होता. यावरून या मोहिमेची व्यापकता लक्षात येते. प्रत्येक जण चिखलगाळ उपसताना, कचऱ्याचे ढिगारे हटवताना तसेच मृत प्राण्यांचे अवशेष सुद्धा उचलताना जराही संकोचत नव्हता. पडेल ते काम आणि स्वच्छता करण्यात प्रत्येक जण देहभान विसरून सामील झाला होता. महाडमध्ये साफसफाईची मोहीम सुरू असतानाच तिथे माननीय आमदार श्री रोहित पवार तसेच माननीय आमदार श्री अनिकेत तटकरे, रायगडच्या जिल्हाधिकारी माननीय निधी चौधरी आणि प्रशासनातील अनेक अधिकारी वर्गाने इथे भेटी दिल्या. इतक्या व्यापक प्रमाणातील स्वच्छतेचे कार्य बघून सर्वजण भारावून गेले आणि सर्वांनी संस्थानाचे आभार व्यक्त केले. मी डॉक्टर चेतन सुर्वे, मी महाड नगर परिषदेतर्फे इथे शिवसेनेतर्फे नगरसेवक आहे
आणि आत्ता इथे जगद्गुरू नरेंद्र महाराज यांच्यातर्फे नाणेझून एक फार मोठी टीम आलेली आहे। साधारण 5000च्या आसपास माणसं आज महाड शहरामध्ये साफसफाईसाठी स्वच्छतेसाठी आलेली आहेत। अत्यंत मोठा एक प्रकारचा प्रलयच महाड शहरावरती आलेला होता। हा महापूर नाही, हा प्रलय होता। जवळजवळ 90% लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। राहत्या घरातनं बाहेर पडायला लागलेले आहेत। त्यांना अन्नधान्य काय शिल्लक राहिलेलं नाही आहे। अंगावरच्या कपड्यानिशी, ओल्या कपड्यानिशी लोकांच्या घरात कसे पोचलेले आहेत दुसऱ्या मजल्यापर्यंत। आज इथे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरं तर मी जगद्गुरू नरेंद्र महाराजांचं आभार मानतो आणि मनस्वी त्यांचे आभार मानतो, कारण त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आज सर्वप्रथम काय करायला पाहिजे, स्वच्छता करायला पाहिजे। स्वच्छता झाली तरच नागरिकांचं भवितव्यामध्ये इथे जे आरोग्याचे प्रश्न आहेत ना, तर प्रचंड प्रमाणात आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले तर आणखीन भयावह परिस्थिती होईल। आणि अशा परिस्थितीमध्ये आज नरेंद्र महाराजांनी ज्या पद्धतीने जे काम महाड शहरामध्ये चालू केलेलं आहे हे अत्यंत मोलाचं असं काम आहे। आणि त्यांची जी लोकं मी आज बघतोय इथला स्थानिक नगरसेवक म्हणून की इथे त्या पद्धतीने ते साफसफाई करतात, अशा पद्धतीचं नरेंद्र महाराजांनी हे जे काम चालू केलेलं आहे, अशा पद्धतीचं अनेक संस्थांनी काम चालू केलं, तर आज महाड शहरावर आलेलं संकट लवकरात लवकर कमी होईल असं मी आशा करतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। नमस्ते, मी मुख्याधिकारी जीवन पाटील, महाड नगर परिषद। आज आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या 4 दिवसापूर्वी महाडमध्ये महापूर येऊन गेला आणि संपूर्ण शहरातील जनजीवन, संपूर्ण सगळी व्यवस्था ही पूर्णतः कोलमडलेली आहे। अशा परिस्थितीत जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थान नाणीज येथून आज आपल्याकडे जवळपास 7 ते 8 हजार स्वयंसेवक हे आपल्या शहराच्या मदतीसाठी, नागरिकांच्या मदतीसाठी, त्याचप्रमाणे शहरात संपूर्ण शहर स्वच्छ करण्यासाठी आपल्याकडे त्यांच्या मशिनरी सगट आपल्याकडे अवेलेबल झाले आणि त्यांचं सकाळपासून काम सुरू झालेलं आहे। या अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्य हे आपल्या नरेंद्र महाराज संस्थान नाणीजतर्फे चालू आहे। ह्या कार्याबद्दल मी त्यांना, संस्थानला मनापासून धन्यवाद देतो। मी मिलिंद साने, समतानगर। नरेंद्र महाराज संस्थानच्या लोकांनी आमच्या सोसायटीमध्ये येऊन जे काही बघितल्यानंतर जो असलेला जो काही चिखल गाळ जे काही सगळं साचलं होतं त्याची स्वच्छता जी काही केलेली आहे किंवा करत आहेत त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होतो आहे। एवढी मदत ते सेवाभावाने करत आहेत, हेही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। तो सेवाभाव जो त्यांनी दाखवला त्याबद्दल आम्ही त्यांचे फार आभारी आहोत। महाड शहरातली ही स्वच्छतेची मोहीम म्हणजे भक्तीची शक्ती एकवटली की लोककल्याणाचं किती मोठं कार्य तडीस नेता येतं याचंच उत्तम उदाहरण म्हणता येईल। जे कार्य करण्यासाठी अजून काही आठवडे लागले असते तेच स्वच्छतेचं काम एका दिवसात या हजारो अनुयायांनी पूर्णत्वास नेलं। श्री गुरुदेव, मी नितीन कृष्णा बोटले। आम्ही या ठिकाणी एक माऊलींच्या कृपेने लाभलेल्या सेवेसाठी आज या ठिकाणी हजर झालेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं हा आमच्या सगळ्यांसाठी एक भाग्याचा दिवस आहे। खूप अभिमानास्पद वाटतंय या सेवेची संधी मिळाल्याबद्दल। माऊली नेहमी आपल्या शिकवणीतून आपल्या सगळ्यांना बोध देत असतात की तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, मानवता हीच खरी ईश्वर सेवा। त्यामुळे इथे आलेल्या प्रसंगामध्ये इथे जे राहणारे नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, यांच्या मदतीला धावून येण्यासाठी आम्हाला संधी गुरुमाऊलींनी उपलब्ध करून दिली आणि नुसतं बोलून नव्हे तर आम्हाला कृतीतून ही संधी इथे ही सेवा करण्याची मिळाली। आज या ठिकाणी अनेक फुटांपर्यंत साठलेला चिखल, कचरा हा पर्यायानं नंतर त्याचं रोगांमध्ये रूपांतर होईल आणि ते टाळण्यासाठी माऊलींनी आम्हाला आज्ञा केली आणि गुरु आज्ञा म्हणून आम्ही इथे सेवेसाठी हजर झालो। खूप सुंदर पद्धतीने सेवा होते, खूप आनंद मिळतो आहे। अनेक ज्येष्ठ सहकारी आहेत, अनेक महिला भगिनी यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि अगदी 4-4, 5-5 फुटापर्यंत साठलेला चिखल व नागरिकांच्या घरातून, त्यांच्या दुकानांतून, मंदिरातून, त्याच्या आवारातून, गाभाऱ्यातून हा चिखल सगळा काढून हा सगळा परिसर स्वच्छ करण्याची संधी गुरुमाऊलींच्या कृपेने आम्हाला आज लाभते। सामाजिक बांधिलकीचा आणि सेवा कार्याचा एक वेगळाच ठसा या श्रमदानाच्या कार्यातून उमटलाय हे मात्र खरं।